मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. खरं तर आत्याशीच बोलणार होतो, पण ती आत्ता इथे नाही आहे आणि दादाशी हा विषय बोलण्याची माझी इच्छा नाही आहे. तेव्हा मी जे काही बोलतोय तो निरोप दादापर्यंत पोचव. निरोप? कसला निरोप? साहेब, अचानक बोलवलं? वाकणेस, बाळाचं बारसं झालं पाहिजे, त्याच्या बारशाच्या तयारीला लागा पटापट. होय साहेब, चांगलीच गोष्ट आहे. आणि आता आत्याबाई पण येतील देवदर्शनावरून. हो, सकाळीच बोलणं झालंय माझं तिच्याशी, येईलच ते इतक्यात. साहेब, बारसं इथे बंगल्यावरच करायचं की एखाद्या हॉलमध्ये करायचं? वाकणीस, आता हे सगळे निर्णय तुम्ही घ्यायचे. आम्हाला फक्त ठिकाण आणि वेळ सांगायची, आम्ही तिथे येणार. चला, म्हणजे मला आता कामाला सुरुवात करावी लागेल. एवढंच काम नाहीये वाकणीस. काही माणसांना जसं आमंत्रण द्यायचंय, काही माणसांना या घरातून बाहेर काढायचंय. बाहेर काढायचं म्हणजे? परशो, त्याची ती सो कॉल्ड बायको आणि तिचा कोणतं मामा काय काका आहे ना, ही माणसं मला माझ्या समारंभात दिसता कामा नयेत. माझ्या बाळावर यांची सावली सुद्धा पडता कामा नये. परशू शेठ पण का? ती काही स्पेशल केस आहे का? त्याला पहिले हाकला. वाकणीस, या वेळेला मला कुठलीही चूक चालणार नाही, चुकीला माफी मिळणार नाही. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आणि असं का, तर यामागे तुम्ही योग्य विचार केला असेलच ना. कामाला लागा. ही माणसं मला दिसता कामा नयेत. येतो. काय झालं? झोप आली बाळाला? जानकी, मी आता चिवला सांगणार आहे की माऊ आल्यापासून तुझी आई तुला विसरली आहे. अरे, असं कसं? चिव आणि माऊ वेगवेगळे आहेत का? चिव आहे म्हणून माऊ आहे, माऊ आहे म्हणून चिव आहे. खरं आहे तुझं. चिव आणि माऊ दोघेही आपल्याच मुली आहेत. जेवढं माऊसाठी करायचं ना, तेवढंच आपल्या चिवसाठी सुद्धा. शिक्षण, संस्कार, कपडे, लत्ते, सगळं काही सारखं. आणि उद्या जर यांच्यापैकी कोणी चुकलं तर फटके सुद्धा सारखेच द्यायचे. मला सांगा, बारशाच्या दिवशी तुम्ही परशुदादांना आणि सुगंधाला बाहेर जायला सांगितलंय? हो, पाठवलं. तुला काही अडचण आहे? आणि फक्त बारशाच्याच दिवशी असं नाही, तर ज्या ज्या दिवशी आपल्या घरात काही आनंदाचा सोहळा असेल, त्या त्या दिवशी मी त्यांना बाहेरच ठेवणार आहे. आणखीन कोणाकोणाला दिलंय बारशाचं निमंत्रण? अगदी जवळच्या लोकांना. मग वामनदादांना तुम्ही स्वतः निमंत्रण देणार आहात? घरात राहून जर का त्याला आमंत्रणाची गरज वाटत असेल तर तो न आलेलाच बरा. काय? अरे पांडू, साहेब, बाहेर वाकणीस दादा आलेत, काही महत्वाचं काम आहे म्हणतात. वाकणीस काका आलेत म्हणजे महत्वाचंच काहीतरी काम असणार, कारण वाकणीस काका आणि काम हातात हात घालून येतात. हो, पुढे आलोच. जी. येतो मी. बोला वाकणीस, काय झालं? साहेब, तुम्ही सांगितलेलं काम झालंय. परशू शेठ, सुगंधा आणि बजाजी बोडके यांना रमावतीला पाठवलंय. काही कटकट नाही केली? सहजासहजी गेला का? शेचे खूप गोंधळ घातला त्यांनी. तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचंय असं म्हणत होते. कारणे दाखवा, नोटीस वगैरे अशी काहीतरी बडबड करत होते. पाठवायचं होतं ना माझ्याकडे. तुमच्याकडे पाठवून काय फायदा साहेब? पुन्हा तुमच्या पायावर पडून ते हात जोडून उभे राहणार. रमावतीला आपल्याच वाड्यावर राहतात का? काही व्यवस्था केली त्यांची? आपल्याच वाड्यावर राहतात, दुसरीकडे कुठे जाणार? जमल्यास त्यांची तिथेच कायमची व्यवस्था करा. ही माणसं पुन्हा आपल्या घरात मला दिसता कामा नयेत. यांची व्यवस्था लावून झाली की तुम्हाला वामनरावाला सांभाळायचं. काय? वामनरावांचा बंदोबस्त म्हणजे? आज आमच्यात बराच वाद झाला वाकणीस. म्हणा, हल्ली वाद घालण्यापलीकडे त्याला दुसरं काही येतच नाही. आज तर कहर केला त्याने.
त्याला प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय आणि नाही दिला तर वकिली भाषा बोलतोय, तो कोर्टात खेचेन म्हणतोय. साहेब, हो एवढं सगळं झालं तुम्ही मला सांगितलं पण नाही. मी बोलू का वामनरावांची? साहेब, हे असं काही होणं आपल्याला परवडणार नाहीये. साहेब, तुम्हा दोघा भावांमधली एकी ही तर आपल्या सहकार क्षेत्रातील वाढत्या कामाचा मूलमंत्र आहे. वाटणीनं त्याला खेळ बसेल. पुढे काय व्हायचं ते होऊन दे वाकणीस, पण आता तरी वामनच्या या धमकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. मग आता काय करायचं असं ठरवलंय तुम्ही? जे काय करायचंय ते तोच ठरवणार आहे. त्याच्याकडे तेवढा वेळही आहे, स्वतः वकील आहे, त्यामुळे सगळे खाचखळगे ओळखूनच तो चाल करेल. या सगळ्याकडे आपण काय पद्धतीने बघायचं साहेब? हे बघा वाकणीस, आपल्याला जे काय करायचंय ते कायद्याच्या चौकटीत राहून, आणि म्हणूनच आपल्या सगळ्या वकिलांना एकत्र आणा. ठीक आहे साहेब, पण कुठलाही टोकाचा निर्णय घेण्याच्या आधी फक्त एकदाच त्यांच्याशी बोला तो. कामाला लागा तुम्ही. काय झालं? केसची तयारी झाली? आणि वकील कोण आहे? सांगतो. अहिल्या, आता मी जरा डोकं शांत करून मी सगळ्या गोष्टींचा पुन्हा विचार केला आणि कदाचित तुला वाईट वाटेल, पण मी कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटलंच होतं. ऐन वेळेला तुम्ही पाय मागे घेणार. आता आपल्या वाटणीचा काय? हिस्सा कसा काय मिळणार? मी फक्त कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतलाय. कोर्टात न जाता आपल्याला कोणी 5 पैसेही देणार नाही. कोर्टात गेलो तरी ते आपल्याला मिळणार नाहीत. अहिल्या, कोर्टाचं काम कसं चालतं मला चांगलंच माहिती आहे. इथे प्रत्येक माणसाला मॅन्युप्युलेट करावं लागतं. नुसत्या तारखांवर तारखा पडतील आणि माणसांना मॅन्युप्युलेट करणं दादासाठी खूप सोपं आहे अहिल्या, आपल्यासाठी खूप अवघड. कोर्टात गेलो तर दादासमोर आपण टिकूच शकणार नाही. म्हणजे मी प्रॉपर्टीसाठी कोर्टात जाईन अशी दादाला धमकी दिल्यानंतर तुला काय वाटतं दादा गप्प बसेल? एव्हाना अर्ध बार काउन्सिल त्यांनी कामाला लावलं असेल. अहिल्या, दादाच्या समोरासमोर आपला निभाव लागणार नाही. गनिमी कावा आता इतिहास जमा झाला, त्यामुळे शक्ती प्रदर्शन हाच एक पर्याय आहे. शक्ती प्रदर्शन? अशी काय शक्ती आहे ग माझ्याकडे? कशाचं प्रदर्शन करणार मी? एक बडबडी बायको आहे जी माझी शक्ती नाही तर माझा वीक पॉइंटच आहे. ही तुमची बडबडी बायको एक दिवस तुम्हाला तुमचे सगळे अधिकार मिळवून देणार आहे. आणि म्हणूनच सांगते, सरळ धडक द्या आणि मग बघा अपेक्षित यश मिळतं का नाही. अहिल्या, असं समज की आपला शत्रू हत्ती आहे आणि आपण मुंगी. आता जर हत्तीला नमवायचं असेल तर त्याच्या पायाला चावून चालत नाही, त्याच्या कानापर्यंत पोचावं लागतं आणि कायद्याच्या मार्गाने ते शक्य नाहीये. मग आता पुढे काय करायचं आपण? करायचं तर या सगळ्यांना चांगलाच धडा शिकवायचा. तुम्ही धडा शिकवणार असाल तर माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा. तो नसता तरी मी मला हवं तेच करणार आहे. अहिल्या, आता बघच, इतके दिवस या घरात मला नादान नाकर्ता म्हणून हिणवत होते. आता मी माझा मेंदू कामाला लावला. आता प्रत्येकाला मला सामोरं जावं लागेल. मी तुला म्हणालो होतो ना अहिल्या, आता आपण त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने वागायचं.
किंवा आता एकच कर, झालं गेलं सगळं भांडण विसरून जा. म्हणजे निदान तसं दाखव. पुन्हा होतो तसे वागायचं. आपल्यात कधी काही घडलंच नव्हतं असं भासवायचं. त्यांना निर्धास्त ठेवायचं, गाफील ठेवायचं. आणि मग योग्य वेळ आली ना, की आपल्याला जे हवं ते काढून घ्यायचं. गायत्री 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 जानकी, आता तूच सांग, किती दिवस चाललाय हा वाद? आता तर बारसं पण तोंडावर आलंय. गायत्री 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 अजिबात नाही. माही. तू माही काय माही? ती काय धोनी आहे का? धोनीला म्हणतात माही. ए पण मला एक कळत नाहीये, कालपर्यंत तुझं प्रियांका चाललं होतं ना, हं? मग आज अचानक गायत्री काय? आता तुम्हीच सगळे म्हणालात ना की नट्यांची नावं नको म्हणून मी हे चांगलं नाव ठरवलंय गायत्री. तर तुला काय अडचण आहे ग? तुम्ही जरा थांबता का? ह्यांनी पण एक नाव सुचवलं, रेवा. कसं वाटतंय? नाही, नावं सगळीच चांगली आहेत, पण माही इतकी चांगली नाही. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, आता नर्मदा नाव बाबांनी रिजेक्ट का केलं? कारण ते त्यांच्या बायकोचं नाव होतं. आता माही माझ्या खापरपंडीचं नाव नसू दे म्हणजे झालं. पण आहे. माझ्या पणजीचं नाव माहीच होतं, माहेश्वरी किल्लेदार. अरे असे काय बघताय माझ्याकडे? बाळाचं नाव ठरवायला मी येऊ नको का तुमच्यात? काका, खरंच सांगतोयस तू? अगदी मनापासून. सॉरी. खरं तर तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे मला. माझ्या खोट्या अहंकारापायी गेले काही दिवस खूप चुकीचं वाईट वागलोय मी तुम्हा सगळ्यांशीच. माझ्या अहंकारामुळे बाळालाही बघायला नाही आलं. सॉरी. काका, अरे माफी कसली मागतोयस? तू तू नाव सांग ना, काय ठेवायचं? रेवा, गायत्री की माही? हां, माझ्याकडे ह्याच्यापेक्षाही एक छान भारी नाव आहे. चंद्रभागा. नको, आता अजून घोळ नको, कारण आधीच 3 नावं आहेत ना लाईनीत. आणि ही चंद्रभागा हे किती ओल्ड फॅशन नाव आहे रे. म्हणजे ना, सगळीजण तिला चंद्रे म्हणून चिडवतील. ते नाव कसं हटके असलं पाहिजे. बर, मग उत्फुल्लिता हे कसं वाटतंय? नको, ही अशी नावं ठेवली तर चिडवणं तर लांबच राहिलं, कुणी हाक पण मारणार नाही हिला. अरे मग अजून नाव आहेत, जसं की वसंत पंचमी, नेत्रावती, किंवा मग सुकांत चंद्रानना. नाही, नको. त्यापेक्षा ना, मला काय वाटतं माही सगळ्यात बेस्ट आहे. नाही, गायत्री. नाही, माही. गायत्री. माही माही माही. गायत्री 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 गायत्री. ए जानकी, हसतायत सगळे. तुला रडायला काय झालं? खूप खूप आनंदाने आलेलं पाणी आहे.
नाही नाही नाही, नवा पक्ष काढण्याचा सध्या तरी कुठलाही इरादा नाहीये. मी फक्त आपल्या निवडून आलेल्या 11 आमदारांना एवढंच सांगेन की त्यांनी आपल्या विभागामध्ये चांगलं आणि मन लावून काम करावं, जेणेकरून तिथली लोक त्यांच्या पाठीशी उभी राहतील आणि आपल्याला नवा पक्ष काढण्यासाठी परावृत्त करतील. एकदा काही ही लोकांची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली की यशाच्या दिशेनं पडलेलं आपलं पहिलं पाऊल असेल. कारण मोडतोडीचं राजकारण करणं हा माझा स्वभाव नाही. मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. जानकी, मी इथे अत्यंत महत्त्वाच्या विषयावरच बोलतोय. माहिती आहे, पण माझं काम जरा जास्त महत्त्वाचं आहे. आपण नंतर बोलू. नाही, तुम्ही जरा आज येता का? माफ करा मी मध्ये आली आहे, पण काम महत्त्वाचं आहे. आत या ना. माफ करा, येतो. अहिल्याबाईनी, मला घरातल्या खाजगी विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. अहो, तुम्ही सुद्धा या घरातले सदस्यच आहात. तुमचं आडनाव वेगळं आहे, पण कामं सगळी किल्लेदारांचीच करतात. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते आमच्या हितातच असेल. बोला ना. जर तुम्ही मला काय बोलायचंय हे समजून घेतलं तर सगळ्यांच्याच हिताचं आहे ते. अहो, मग बोला ना. इतका वेळ का घेताय? वामनरावांनी हा जो काही निर्णय घेतलाय तो तुम्हाला योग्य वाटतोय का? नाही, अजिबात नाही. पण काय करणार, हे त्यांच्या मुद्द्यावर अडूनच बसले. तुम्हाला त्यांना त्यापासून परावृत्त करायचं, कारण त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो योग्य नाही. संपूर्ण महाराष्ट्र चालवायचं स्वप्न बाळगणाऱ्या साहेबांच्या घरामध्ये वाटण्या नको. वाकनीस, अहो, तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय. मला तर गहीवरून आलं. रडून रडून मी तर वेडी झाले आहे. वेळा तर तुम्ही आहातच, त्यासाठी रडायची काय गरज? वाकनीस, कसला विचार करताय तुम्ही? हेच की आता हे सगळं काय आहे ते तुमच्या हातात म्हणण्यापेक्षा तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही सोडू शकता. वाकनीस, तुम्ही मला टोमणा मारताय का? तरीच काय आगिल्यात आहे. त्या घरामध्ये कोणाची तरी हिंमत आहे का तुम्हाला टोमणा मारण्याची? त्यामुळे कोर्ट प्रकरण वगैरे हे सगळं आपण सामंजस्याने सोडवावं असं मला वाटतं. मला काय वाटतं, आपण दोघांनीही त्यांच्याशी या विषयावर बोललं पाहिजे. नक्कीच बोलू, फक्त हा प्रश्न आपण तोडग्याने सोडवू. पण तोडगा काढताना सगळे नियम धाब्यावर बसवून फक्त तुमच्या साहेबांचंच हित पाहू नका. वामनरावही मला तितकेच जवळ आहे. माझ्याबद्दल तुमची काही तक्रार नाहीये ना? सगळ्या तक्रारींचं मूळ तर तुम्हीच आहात. समस्यांची गंगोत्री आहात तुम्ही. काही म्हणालात का तुम्ही? ठीक आहे, काहीच नाही. फक्त पुढाकार घेऊन वामनरावांना बोलायला तयार करा. वाकणी, अहो, तुम्हाला यांचा स्वभाव चांगलाच माहिती. आता ऊन तर थोड्या वेळाने पाऊस. ऊन काय किंवा पाऊस काय, दोघांचाही अतिरेक वाईटच. बघा, विचार करा. येतो मी. वाकणी, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक काय असतो ते तुम्ही आम्हाला नका सांगू. आता तुमच्या साहेबांनाच भेटू द्या, मग सगळ्या लेखाजोखाच बाहेर.